जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर चला आज सुरू करूयात आपल्या उर्वरित प्रश्नांना. तर प्रश्न क्रमांक आज पाहणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 26 पासन. पहिला प्रश्न आहे कालानुक्रमे रचना करा. ठीक आहे. दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, गांधी अरविंद करार, जातीय निवाडा. ओके, अरेंज द फॉलोइंग इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. सेकंड राउंड टेबल, नेहरू पॅक्ट, गांधी अरविंद पॅक्ट आणि कम्युनल अवॉर्ड. तर सर्वात पहिल्यांदा काय झालं होतं याच्यामध्ये? तर सर्वात पहिल्यांदा झालं होतं नेहरू अहवाल 1928 मध्ये. कोणी सादर केलेला होता? मोतीलाल नेहरू यांनी सादर केलेला होता. ठीक आहे. मोतीलाल नेहरू यांनी नेहरू अहवालामध्ये कशाचा समावेश केलेला होता? तर डॉमिनस स्टेटसचा समावेश केलेला होता. त्यानंतर केंद्रीय सरकार जबाबदार, त्यानंतर प्रांतांना स्वायत्तता देणे, केंद्र व प्रांतामध्ये अधिकार विभाजणी करणे, केंद्रामध्ये केंद्रामध्ये द्विसदनीय विधानमंडळ स्थापन करणे, ह्या सर्व गोष्टी नेहरू अहवालामध्ये झालेल्या होत्या. ठीक आहे. काय काय झालं होतं? डॉमिनस स्टेटसची मागणी केली, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, कुठे? सेंटरमध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. त्यानंतर स्वायत्तता म्हणजे ॲटोनॉमी टू कोणाला दिली? प्रोव्हिन्सेसला स्वायत्तता दिली. ओके. अजून अजून बायकॅमरल लेजिस्लेटिव्ह सेंटरमध्ये सुरू करायला त्यांनी प्रपोज केलेलं होतं. ठीक आहे. आणि जे पण सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टचं डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन सेंटर सब्जेक्ट आणि प्रोव्हिन्स सब्जेक्ट मध्ये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेहरू अहवालाच्या नंतर काय झालं होतं? त्यानंतर झाला होता गांधी अरविंद करार 1930 मध्ये. आणि 1930 मध्ये काय झालं होतं मित्रांनो? तर बघा, या करारामध्ये काँग्रेसने सविनय कायदेभंग आंदोलनाला माघार घेतली. ठीक आहे. सविनय कायदेभंग आंदोलनाला माघार घेतली. ओके. केव्हा केली? 1930 मध्ये. त्याच वेळेस दांडी मार्च पण झाली होती, सविनय आंदोलन सुरुवात झालेली होती. अजून काय काय झालं होतं गांधी इर्विन पॅक्ट मध्ये? तर काँग्रेस दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये, जे की 1931 ला होणार होतं, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार. ब्रिटिशरांनी काँग्रेसवरती जे पण निर्बंध लावलेले होते, ओके, त्यांना हटवण्याचं मान्यता दिली. आता लक्षात ठेवा, हिंसा नसलेल्या गुन्ह्याशी संबंधित सर्व खटले मागे घेणार ते, असं ठरण्यात आलं होतं. सविनय कायदेभंगामध्ये जे सहभागी झालेले होते त्या सर्वांना कैदेतून मुक्तता करणार, असं पण ठरण्यात आलेलं होतं. आणि मिठावरील कर हटवण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर दुसरा कॉन्फरन्स केव्हा झाला? 1931 लंडन या ठिकाणी. कम्युनल अवॉर्ड 1932 मध्ये. ठीक आहे. तर उत्तर काय आलं आपलं? पहिले नेहरू रिपोर्ट म्हणजे बी, हे पहिलं ऑप्शन गेलं. त्यानंतर काय आहे? गांधी इर्विन पॅक्ट. ठीक आहे. हे ऑप्शन कुठलं उडालं? आता 2 आणि 3 पैकी गांधी इर्विन पॅक्टच्या नंतर झाला राऊंड टेबल आणि नंतर झाला कम्युनल अवॉर्ड. आन्सर आहे ऑप्शन 3. ठीक आहे. आता इसवी सन 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे केलेली होती? ठीक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की होळकर, त्यानंतर अजून कोण होते? होळकर, ग्वालियर, हे दोन्ही पण ब्रिटिशरांच्या सोबत होते बघा. ठीक आहे. पण होळकरांच्या काही जे सैनिक होते त्यांनी ब्रिटिशरांविरुद्ध बंड पुकारले होते. ते आहे महू आणि इंदोर मधल्या. ठीक आहे. महू आणि इंदोर मध्ये कोण होते ते? तर महू मधून होते मुराद अली खान आणि सादत खान यांच्या नेतृत्वाखाली. आणि यांना विरोध कोणी केला? कोणता ब्रिटिशरांना विरोध केला? तर कर्नल ड्युरंट. ठीक आहे. कर्नल ड्युरंट त्यांच्या विरोधात आला होता. आता आपण एकदा परत थोडस रिवाइज करूयात. कोणता उठाव कुठे झाला होता आणि कोणत्या ब्रिटिशराने त्याला सप्रेस केलेला आहे. ओके. झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या सर्वांना माहित आहे.
ओके, आणि त्यांना विरोध कोणी केलेला आहे? ह्यू रोज याने. ठीक आहे, ह्यू रोज याने. ओके. त्याच्यानंतर दिल्लीमधून कोणी उठाव लीड केलेला होता? तर बहादूर शाह द्वितीय यांनी विरोध केला, आणि त्यांच्या विरोधामध्ये होते निकोलस हडसन. लखनौ, जिसकी बेगम जिसका लग अच्छा उसकी बेगम अच्छी, तसं लक्षात ठेवलं होतं आपण. बेगम हजरत महल त्यांच्या विरोधात होते कॅम्पबेल. आता कॅम्पबेल यांनीच कानपूरमधून जे उठाव होते त्यांचे नेतृत्व नानासाहेबांनी केलेलं आहे. त्यांच्या विरोधात पण कॅम्पबेलच होता. त्यानंतर ग्वालियर वरून उठाव केला होता तात्या टोपे यांनी, आणि तात्या टोपेंना पण विरोध कॅम्पबेल यानेच केलेला आहे. ठीक आहे. अजून बिहारमधून कोण होते, सॉरी, बिहारमधून होते बाबू कुनवर सिंग, आणि यांच्या विरोधात होते विल्यम टेलर. ठीक आहे, विल्यम टेलर. अजून हा ठीक आहे, आता बाकी पुढचा प्रश्न पाहूयात. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून याची नेमणूक करण्यात आलेली होती. हाय कमिशनर म्हणून कोणाची अपॉइंटमेंट करण्यात आलेली होती? आता बघा, एडविन मॉन्टेग्यू, लॉर्ड चेम्सफोर्ड. आपल्याला माहिती आहे का हे कोण येतं? SOS येतं. सर विल्यम मेयर आणि सिडने रोलंट. आपल्याला माहिती आहे हे रोलेट कायदा आलेला होता. ठीक आहे, रोलेट कायदा, ज्याला आपण काळा कायदा असं पण म्हणतो. याला काळा कायदा का म्हणायचो? तर ह्या कायद्यानुसार 1919 मध्ये ज्यावेळेस वर्ल्ड वॉर 1 संपलं होतं ना, तर त्यावेळेस ब्रिटिशांना भीती वाटायची. त्यामुळे ते काय करायचे, त्यांच्या विरोधात कोणी पण व्यक्ती जर काही कारवाई करायला असं त्यांना असं संशय जरी आला, तर ते त्या व्यक्तीला विना एखादा प्रूफ ते जेलमध्ये टाकू शकायचे, आणि त्यांना कोणता ट्रायल पण द्यायचे नाहीत. आणि तर तो कायदा होता रोलेट कायदा, ज्याला काळा कायदा म्हणतात. आणि तो कोणी इंट्रोड्यूस केलता? सिडनी रावलेट या माणसाने. ठीक आहे, तर आपलं उत्तर आहे सर विल्यम मेयर, हे आन्सर आहे, ना की रावलेट. ठीक आहे. आणि पुढचा आता आता पुढचा प्रश्न पाहूयात. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? ओके. The farmer from which district of Bengal has established an organization of farmers in 1873 मध्ये? तर ते आहे पबना. आणि पबना रिबिलियन केव्हा झालेला होता? 1873 ते 76 मध्ये झालेला होता. कोणी लीड केलेला आहे? शेतकऱ्यांनी केलेला आहे हा पबना रिव्हॉल्ट. ठीक आहे, पबना रिव्हॉल्ट लक्षात ठेवा. प्रश्न फिरून असा पण विचारला जाऊ शकतो, किंवा पबना रिव्हॉल्ट हा कशाशी संबंधित आहे? तर शेतकऱ्यांच्या हक्काशी संबंधित आहे. ठीक आहे, पबना रिव्हॉल्ट कुठे झाला? बंगालमध्ये झाला. केव्हा झाला? 1873 ते 76 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघटनात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो वॉज अंडरटेकन टू मर्ज विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स इन इंडियन युनियन? तर हे होते हैदराबाद. ठीक आहे, हैदराबाद. आता जुनागडचा नवाब आपल्याला माहित आहे. आता लक्षात ठेवा, जुनागड मध्ये झालं होतं प्लेबीसाइड, म्हणजे जनमत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जुनागड मधला जो नवाब होता तो एवढा बिनडोक्याचा होता की तो म्हणजे खूप जास्त डॉग लवर होता तो. ठीक आहे. इवन त्याने एक काय केलं होतं की त्याच्या डॉगचे लग्न लावलं, आणि त्या दिवशी पूर्ण प्रोव्हिन्स मध्ये सुट्टी डिक्लेअर केलेली होती. ठीक आहे, असा बेखूब माणूस होता हा. ठीक आहे, हे लक्षात राहण्यासाठी मी ही स्टोरी सांगितली, आणि खरी स्टोरी आहे, असं मनानं फेकत नाहीये. त्यानंतर काश्मीरमध्ये काय झालं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, काश्मीरमध्ये महाराजा हरिसिंग यांनी इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ ॲक्सेशन, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ ॲक्सेशन 1947 मध्ये साईन केलं होतं, आणि त्याच्यानंतर ब्रिटिश भारताचा पार्ट झालेला आहे. ओके. पुढचा प्रश्न, पुढील नियतकालिके कुणी सुरू केली होती? हु हॅज स्टार्टेड द फॉलोइंग पिरियडिकल्स? तर ती पिरियडिकल्स चालू, आता विद्यार्थी काँग्रेस साधना. तर विद्यार्थी काँग्रेस साधना ही पिरियडिकल्स नियतकालिने चालू केलेली होती आपल्या साने गुरुजी सरांनी. ठीक आहे, साने गुरुजी यांनी. साने गुरुजी यांनी साधना हे साप्ताहिक 1948 मध्ये चालू केलं होतं. आता एक मुद्दा आपल्याला साने गुरुजींबद्दल लक्षात ठेवायचा आहे. श्यामची आई हे पुस्तक तर त्यांनी लिहिले, आपल्या सर्वांना माहित आहे. 1936 मध्ये
फैजपूर अधिवेशन काँग्रेसचं, त्याचे प्रेसिडेंट कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली INCचं पहिलं ग्रामीण अधिवेशन झालेलं होतं. कुठे झालं होतं? फैजपूरमध्ये. आणि त्याच्यामध्ये साने गुरुजींचा फार महत्वाचा रोल आहे. ठीक आहे, खूप महत्वाचा रोल आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. जोड्या जुळवा. आता कीचकवध, आता इथं ना पुस्तक आणि त्यांचे ऑथर असं नाव दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, कीचकवध आपल्याला माहिती आहे. कीचकवध हा ऍक्च्युली महाभारतामधला एक एपिसोड आहे. महाभारतामध्ये ज्यावेळेस पांडव हे अज्ञातवासामध्ये होते, तर अज्ञातवासामध्ये ज्यावेळेस ते राहत होते, तर कीचक नावाचा एका व्यक्तीने द्रौपदीवरती काहीतरी बुरी नजर डाली असं झालं होतं. आणि भीम यांनी मग त्या कीचकचा वध केलेला होता. ठीक आहे, तर त्या कीचकचा वध केला म्हणून ते कीचक वध असं तो इव्हेंट ओळखला जातो. तर हे कीचक वध कोणी लिहिलेला आहे? तर तो कीचक वध लिहिलेला आहे कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर. आता याच्याबद्दल ना थोडं व्यवस्थित आपण पाहूयात. कीचकवध कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर. त्यानंतर स्वदेशी, स्वदेशी लिहिलेला आहे गणेश बल्लाळ फणसकर. वंगभंग लिहिलेला आहे वासुदेव पुरुषोत्तम साठे. भीमराव लक्ष्मण नारायण जोशी. ऑप्शन 1 करेक्ट आहे. आता याच्यात काही महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊयात. ते जसे की गणेश बल्लाळ फणसकर यांनी स्वदेशी 1906 मध्ये लिहिलेलं आहे. वासुदेव पुरुषोत्तम साठे यांनी वंगभंग हे लिहिलेलं आहे. आणि कशावर आधारित? 1905 मध्ये बंगालची फाळणी झालेली होती आणि स्वदेशी आंदोलन झालेलं होतं, यावरती त्यांनी वंगभंग हे पुस्तक लिहिलेलं आहे. लक्ष्मण नारायण जोशी यांनी भीमराव हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे, कोणतं? भीमराव. आणि लक्षात ठेवा, लक्ष्मण नारायण जोशी हे टिळकांचे अनुयायी होते. कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर यांनी कीचक वध हे लिहिलेलं आहे. कीचक वध काय आपण ते आता सांगितलं. महाभारतामधलं एक एपिसोड आहे. ठीक आहे, भीमाने कीचक नावाच्या व्यक्तीला मारलेला आहे. आता कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर यांच्यावरती ना आपल्याला पुढे प्रश्न आहे. ठीक आहे, तिथं आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती बघूयात. ओके, आता प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे सर्वात महत्वाचे समाजसुधारक आहेत आपल्या कंबाईनसाठी. ठीक आहे, यांच्यावरती प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. ठीक आहे, तर यांना भारतरत्न 1958, यावेळेस ते 100वे वर्ष होतं त्यांचं. ठीक आहे, पद्मविभूषण केव्हा मिळालेलं आहे? तर 1955 ला. महाराष्ट्रामधील पहिले भारतरत्न कोणाला मिळालेलं आहे? तर ते आहेत आपले महर्षी धोंडो केशव कर्वेच. ठीक आहे, त्यानंतर डी.लिट आणि LLD ह्या चारीच्या चारी पण पुरस्कार त्यांनाच मिळालेले आहेत. ठीक आहे, आता यांच्याबद्दल थोडंसं पाहूयात. अल्दो आपण खूप वेळेस यांच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे आणि PDF जी तुम्हाला मी टेलिग्रामवर प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस असतं. ठीक आहे, ते रिपीट का होईना, जेवढ्या वेळेस प्रश्न रिपीट आहे तेवढ्या वेळेस अनालिसिस पण, इन्फॉर्मेशन पण रिपीटच असणार, कारण की तुम्ही वाचणार तेवढं. ठीक आहे, आणि जेवढ्या वेळेस तुम्ही वाचणार तेवढ्या वेळेस जास्त तुम्हाला लक्षात राहील. तर एक लक्षात ठेवा, 1891 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे अध्ययन शिकवत होते ते. 1892 मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्यत्व स्वीकारलं. 1893 मध्ये विधवा विवाह संघ याची स्थापना केली. का स्थापना केली? कारण की 1893 मध्ये शारदा सदन जे जे पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेलं आहे, त्यांच्या शारदा सदन विधवा विवाह विधवांसाठीच ते शारदा सदन उभा केलेलं होतं पंडिता रमाबाई यांनी. तर 1893 मध्ये शारदा सदन मधील आनंदीबाई यांच्यासोबत महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विवाह केला आणि त्याचमुळे त्यांनी 1893 मध्येच विधवा विवाह संघ याची त्यांनी स्थापना केलेली आहे. 1893 मध्येच त्यांना महर्षी ही उपाधी पण मिळालेली आहे. 1896 मध्ये, आता हे लक्षात ठेवा, 1896 मध्ये त्यांना 1896 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिका आश्रम
अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केलेली आहे. 1896 मध्ये त्यांनी विधवांसाठी पहिली शाळा काढलेली आहे. ठीक आहे, त्याला नाव दिलं होतं हिंदू विडोज होम असोसिएशन. ठीक आहे, 1899 मध्ये त्यांनी अनाथ आता 1896 मध्ये जे अनाथ बालिका आश्रम चालू केलं होतं, 1899 मध्ये तिथं शिक्षण पण त्यांनी चालू केलेलं होतं, महिला शिक्षण. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 1907 मध्ये त्यांनी पहिली महिला विद्यालय चालू केलं. पहिली महिला विद्यालय किंवा शिक्षण संस्था सुरू केली. 1915 मध्ये जपानमधील विमेन युनिव्हर्सिटीचं वाचलं आणि त्यांच्याहून प्रेरणा घेऊन 1916 मध्ये भारतातली पहिली विमेन युनिव्हर्सिटी त्यांनी ओपन केलेली आहे. ठीक आहे, पहिली महिला विद्यापीठ त्यांनी चालू केलेलं आहे. आणि ह्या विद्यापीठाला पुढे जाऊन काय नाव ठेवण्यात आलेलं होतं, तर त्याचं नाव ठेवलं होतं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ SNDT. ओके, आणि हे मुंबईमध्ये आहे. अजून त्यांच्या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे आत्मवृत्त. ठीक आहे, आत्मवृत्त. आणि इंग्लिशमध्ये त्यांनी एक ऑटोबायोग्राफी लिहिलेली आहे, त्याचं नाव आहे लुकिंग बॅक. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना आणि यांच्या प्रयत्नाने झालेली आहे. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना कोणाच्या प्रयत्नाने झालेली आहे, तर 1939 मध्ये माधवराव बागल व रत्नाप्पा कुंभार यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर प्रजा परिषदाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे कृष्णाजी. आता बघा, मी म्हटलं होतं ना कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर यांच्याबद्दल एक प्रश्न पुढे आपल्याला पाहायचा आहे. तर यांचे कोणाचे अनुयायी होते, तर हे महात्मा गांधीजी यांचे अनुयायी होते. आता एक लक्षात ठेवा, आधी हे टिळकांचे अनुयायी होते, त्यानंतर हे गांधीजींचे अनुयायी झाले टिळकांच्या मृत्यूनंतर. ओके, आता कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर हे टिळकांचे अनुयायी होते, नंतर गांधीजींचे अनुयायी झाले. आता कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर हे टिळकांच्या केसरी वृत्तपत्राचे एडिटर म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे, संपादक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर लोकमान्य नावाच्या न्यूजपेपरमध्ये पण त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे. नवा काळ याच्यामध्ये पण त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे. 1927 मध्ये हिंदू मुस्लिम दंग्यावरती त्यांनी लेख लिहिलेला होता, ज्याच्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागलेला होता. ठीक आहे, त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आलेला होता. अजून एवढंच आहे त्यांच्याबद्दल महत्वाचे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. विष्णू बाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद कोणत्या पुस्तकात आढळतो? The discussion between Vishnu Baba Brahmachari and missionaries is found in the book. तर त्या पुस्तकाचं नाव आहे समुद्र किनारीचा वादविवाद. तर समुद्र किनारीचा वादविवाद. विष्णू बाबा ब्रह्मचारी यांना अजून एक नाव आहे विष्णू भिकाजी गोखले. ठीक आहे, विष्णू भिकाजी गोखले, त्यांनाच विष्णू बाबा ब्रह्मचारी पण म्हटलं जातं. यांच्या वृत्तपत्राचं नाव काय, तर वर्तमान दीपिका. आणि हे जे वर्तमान दीपिका आहे ना, त्यांचं वृत्तपत्र, हे स्पेशली कशावर फोकस असायचं, जे लोक वैदिक धर्मावर टीका करत होतात ना, त्यांच्यावर रिप्लाय देण्यासाठी त्यांनी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र चालू केलं होतं. त्यांचे काही महत्वाचे पुस्तकं आहेत, जसे की वेदोक्त धर्म प्रकाश, त्यानंतर आहे भावार्थ सिंधू, सुखदायक, आणि अजून आहे सेतू बांधणी टीका. ओके, पुढचा प्रश्न. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष वेमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेतील मूलभूत उद्दिष्ट सांगितली, ती कोणती? तर मूलभूत उद्दिष्ट कोणती होती? राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा
विकास व दृढीकरण. ठीक आहे, ऐक्य भावनेचा विकास आणि दृढीकरण हे पहिल्या INCच्या सेशनमध्ये, पहिल्या INCच्या सेशनचे प्रेसिडेंट कोण? रमेशचंद्र बॅनर्जी होते. त्यांनी हे काय केले? मूलभूत उद्दिष्ट सांगितले होते. कोणती कोणती दोन मूलभूत उद्दिष्ट सांगितले? राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण. आता यांच्यामध्ये थोडं बघूयात आपण. पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये झालं, 72 डेलिगेशन आले होते. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की INCचे जनरल सेक्रेटरी कोण होते पहिल्या याचे? तर ते होते A.O. ह्यूम, ज्याने सेफ्टी वॉल थेअरी दिलेली होती. INCचे फाउंडिंग फादर पण A.O. ह्यूम यांनाच म्हणलं जातं. INCचे फाउंडिंग मेंबर्स अजून कोण कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी, दिनसा वॉचा. दुसऱ्या INCच्या सेशनला हेड कोणी केलं होतं? दादाभाई नौरोजी यांनी केलं होतं. आणि तिसऱ्याला कोणी केलं होतं? आता तिसरे INCचे प्रेसिडेंट कोण होते मित्रांनो? मला ते कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. आणि तिसरे जे होते ते पहिले मुस्लिम लीड प्रेसिडेंट पण होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली होती? विच लॉ वॉज सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ता इस्टॅब्लिश्ड? तर कलकत्ता 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार काय करण्यात आलेला होता? स्थापन करण्यात आलेला होता. आता पूर्ण हे चारीच्या चारी ऍक्ट आपण एकदा रिवाइज करूयात. महत्वाचे ऍक्ट म्हणून परत परत रिवाइज करणं फायदेशीर राहतं. 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आला. त्या ऍक्ट नुसार कलकत्तामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. या सुप्रीम कोर्टाचा पहिला न्यायाधीश कोण असं विचारलं तर एलिझा एम्पे. ठीक आहे, एलिझा एम्पे. ओके. त्यानंतर आता या 1773च्या ऍक्ट मध्ये बंगालमधील जो गव्हर्नर जनरल होता त्याच्यासाठी 4 काउन्सिलर्स याची सोय करण्यात आलेली होती. नंतर यालाच गव्हर्नर जनरल्स काउन्सिलर म्हणण्यात आलेलं होतं. आता गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल याच्या अंडरमध्ये गव्हर्नर जनरल ऑफ मुंबई किंवा त्याला बॉम्बे म्हणलं जायचं, गव्हर्नर जनरल ऑफ मद्रास हे त्याच्या अंडरमध्ये काम करायचे. पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल कोण? तर तो होता वॉरेन हेस्टिंग. ठीक आहे, वॉरेन हेस्टिंग. ठीक आहे. आता 1773च्या नंतर आला 1784, त्याला म्हणतो आपण पिट्स इंडिया ऍक्ट. तर पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये आता बघा, 1773 मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल प्लस त्याला 4 मदत करणारे काउन्सिलेट होते. ठीक आहे, ज्याला गव्हर्नर जनरल्स काउन्सिलेट म्हणलं जायचं. ठीक आहे. तर हे 4 काउन्सिलेटचे ऐवजी आता आले एक गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल प्लस 3 काउन्सिलेट. ठीक आहे. आणि इथं मद्रास आणि बॉम्बे मधले जे गव्हर्नर जनरल आहेत ना ते ऑफिशियली या गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल याच्या अंतर्गत काम करणार. 1773 मध्ये मी तुम्हाला सांगितलं, पण हे अनऑफिशियली होतं. ठीक आहे. इथे ऑफिशियल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, औपचारिक करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणजे व्यावसायिक कामकाज मंडळ बनवण्यात आलं आणि बोर्ड ऑफ कंट्रोल बनवण्यात आलं जे राजकीय कामकाज बघणार, राजकीय कामकाज बघण्यासाठी. त्यानंतर आहे 1793 मध्ये जो चार्टर ऍक्ट आला, त्या ऍक्ट मध्ये कंपनीने ब्रिटिश सरकारला दरवर्षी 5 लाख पाऊंड देणं बंधनकारक ठरलं होतं. ठीक आहे, बंधनकारक ठरलेलं होतं. आणि कंपनीची जी पण मोनोपोली आहे ती पुढील 20 वर्षासाठी वाढवण्यात आलेली होती. 20 वर्षे वाढवण्यात आलेली होती. अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी कंपनीमधील जे पण अधिकारी होते त्यांच्या नियुक्तीसाठी क्राऊनचं मंजुरी आवश्यक आहे. ठीक आहे.
आता कंपनीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना, तर बिना परवानगीचे ते भारत सोडू शकत नव्हते. जर त्यांनी तसं केलं तर त्यांना रिटायरमेंट, त्यांना सस्पेंड केला जायचं आणि त्यांची चेकिंग केल्या जायची. ओके. अजून आता पुढचा 1813चा चार्टर ऍक्ट पाहूयात आपण. 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची जी मोनोपोली होती, ठीक आहे, तर ही मोनोपोली समाप्त करण्यात आलेली होती. ठीक आहे. का? आता थोडा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर बघितला ना, ह्या टायमाला 1873 मध्ये फ्रेंच मध्ये रिव्होल्युशन झालं होतं. ओके. नेपोलियन बेनापोर्टे आला होता आणि नेपोलियन बोनापोर्टेच्या अंडर मध्ये फ्रेंचने डिक्लेअर केलं होतं की युरोपमध्ये जे पण गरजा आहेत ना, तुमच्या युरोपियन कंट्रीजच्या लोकांना ज्या पण गोष्टी पाहिजेत, तर त्यांचं प्रोडक्शन आम्ही करूत. तर ह्या प्रोडक्शन आम्ही करूत ह्यामुळं ब्रिटिश मधले जे कंपनीज होत्या ना, त्यांना बिझनेस पहिले 100% यायचा ना, तर आता 50%च येऊ लागला. मग त्यांना 50% साठी बाकीचं मार्केट पाहिजे होतं. आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, ब्रिटिशरांच्या संसदेमध्ये जे आमदार असायचे ना, तर ते आमदार 90% तर आमदार हे इंडस्ट्रियलिस्टच होते. ठीक आहे. आणि इंडस्ट्रियलिस्ट यांचा असं नुकसान व्हायला दिसल्यावर त्यांनी काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीची जी मोनोपोली होती, ठीक आहे, भारत झालं, चायना झालं, ह्या सर्व देशामधली, तर ती मोनोपोली हटवण्यात आलेली होती. तर 1813 मध्ये त्यांनी काय केलं, 1813 मध्ये त्यांनी चहा आणि चायना, ठीक आहे, ही फक्त मोनोपोली ईस्ट इंडिया कंपनीकडे ठेवली. बाकी सर्व मोनोपोली त्यांची नष्ट करण्यात आलेली होती आणि 20 वर्षासाठी पुन्हा त्यांना कार्यभार कंपनीला भारत शासन व महसूल याचा अधिकार दिलेला होता. कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना नेमावं असं पण इथं असं पण त्यांना ठरवण्यात आलेलं होतं. म्हणजे कंपनी 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 हा अजून एक होय महत्वाचं, भारतात दरवर्षी 1 लाख रुपये शिक्षणासाठी खर्च बंधनकारक करण्यात आलेलं होतं. हा मुद्दा लक्षात ठेवा. 1 लाख शिक्षणासाठी बंधनकारक कोणत्या ऍक्ट नुसार इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं, तर ते आलतं 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार. ठीक आहे. भारतात दरवर्षी 1 लाख रुपये शिक्षणावरती खर्च करणे बंधनकारक करण्यात आलेलं होतं. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? आता इथे ना ऑथर आणि त्यांचे पुस्तक यांचं नाव दिलेलं आहे. तर याचं बघा, उत्तर आहे बागजी यांनी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया हे पुस्तक ऍक्च्युली त्यांनी ब्रिटिश व भारतातली त्यांची जी वसाहत आहे ना, यांच्यातील आर्थिक संबंधाला स्पष्ट करण्यासाठी पुस्तक लिहिलेलं होतं. सर्वपल्ली गोपाल, यस गोपाल म्हणजे सर्वपल्ली गोपाल यांनी भारतातील ब्रिटिश धोरणे यावर लेखन केलेलं आहे. ठीक आहे. ब्रिटिश पॉलिसीज इन इंडिया याच्यावरती लेखन केलेलं आहे. अनिल सील सरांनी एमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम ह्याच्यावरती पुस्तक लिहिले. आणि हिरालाल सिन्हा प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 ते 89 हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट टाइम आपल्याला हा प्रश्न पेअर मध्ये पण विचारला जाऊ शकतो, तर लक्षात ठेवा. ठीक आहे. आजचा शेवटचा प्रश्न पाहूयात. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? हु रोट द बुकलेट बंदी जीवन? तर बंदी जीवन हे पुस्तक लिहिलेलं आहे सचिंद्रनाथ सान्याल यांनी. सचिंद्रनाथ सान्याल आणि रामचंद्र बिस्मिल हे दोघं, सॉरी, सचिंद्रनाथ सान्याल आणि रास बिहारी बोस हे 1912 मध्ये दिल्ली कट प्रकरणामध्ये सहभागी होते. ठीक आहे. जिथे रासबिहारी बोस यांनी व्हॉइसरॉय हार्डिंग व्हॉइसरॉय हार्डिंग यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर 1913 मध्ये सचिंद्रनाथ सान्याल यांनी
अनुशीलन समितीची पटना येथे शाखा सुरू केली. ओके, अनुशीलन समितीची. त्यानंतर काकोरी रेल्वे प्रकरण. आता काकोरी रेल्वे प्रकरणाला 100 वर्ष झालेले आहेत, त्याच्यामुळे काकोरी रेल्वे प्रकरण महत्वाचं आहे. ठीक आहे. तर काकोरी रेल्वे प्रकरणामध्ये यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली होती. अंदमान आणि निकोबार बेटावरती कारावासात ठेवण्याचं डिसिजन झालेलं होतं. आणि ह्या कारावासात असतानाच, अंदमान आणि निकोबार इथे कारावासात असताना त्यांनी बंदी जीवन हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. बंदी जीवन, अ लाईफ ऑफ कॅप्टिव्हिटी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी त्यांचे जे अंडरग्राउंड मिशन झालेले होते ना, अंडरग्राउंड रेग्युलेटरी ऍक्शन्स ऍक्टिव्हिटीज, तर ह्या सर्वांना त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे बंदी जीवन मध्ये. ठीक आहे. ओके मित्रांनो, आता बाकी प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. जर काही तुम्हाला डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तो टाइमलाईन मेन्शन करून विचारू शकतात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.